नमस्कार. BR न्यूज चॅनलच्या महासंवाद या मुलाखतीत मी श्रुती आपल्या सर्वांचं स्वागत करते. बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या महानगरपालिका निवडणुका नुकत्याच आता काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत. आज आपल्यासोबत इच्छुक उमेदवार म्हणून श्रीकांत वाडेकर हे आहेत. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची नेमकी तयारी काय असणार आहे, त्यांचे मुद्दे काय असणार आहेत, हे या मुलाखतीच्याच म्हणजेच ह्या संवादाच्या मार्फत आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग ह्या महासंवादाला सुरुवात करूयात. आपलं खूप खूप स्वागत महासंवाद या मुलाखतीत. येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी कोणत्या प्रभागातून तुम्ही उभे राहणार आहात? नमस्कार. जय श्रीराम, जय शिवराय. मी श्रीकांत वाडेकर, राहणार न्यू पाचापेठ, खड्डा, सोलापूर. मी प्रभाग 13मधून इच्छुक उमेदवार आहे. माझं शिक्षण BE-ENTC आहे. यापूर्वी कोणते राजकीय किंवा सामाजिक कार्य तुम्ही केले आहेत? वाडेकर परिवाराने सामाजिक कार्य व तसेच राजकीय पार्श्वभूमी असलेला हा परिवार आहे. माझे आजोबा स्वातंत्र्य सैनिक दत्तात्रय तुकाराम वाडेकर हे पूर्वी नगरसेवक म्हणून कार्यरत होते, महापालिकेमध्ये कार्यरत होते. त्यांनी 3 टर्म नगरसेवक म्हणून सोलापूर महानगरपालिकेवर झेंडा रोवलेला आहे. व त्याच पद्धतीने शिवराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून वाडेकर परिवाराने नेहमीच शिवजयंती असो, राज्याभिषेक असो व लेझिम ताफा असो, त्याच पद्धतीने सर्व सामाजिक काम या पद्धतीने आम्ही करतच असतो. कोणते मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहात? गटार, रस्ते आणि नळ, स्वच्छता, सर्वात प्रथम स्वच्छता. माझा प्रभाग हा विकसित प्रभाग झाला पाहिजे, स्मार्ट सिटी अंतर्गत हा सर्वात सुंदर प्रभाग झाला पाहिजे, हाच निश्चय धरून मी प्रभागामध्ये जाणार आहोत. तुमचा राजकारणातला आदर्श कोण आहे? माझे आदर्श आहेत ते स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारीजी वाजपेयी, त्याच पद्धतीनं देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, त्याच पद्धतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि सोलापूरचे शहर मध्यचे लोकप्रिय आमदार देवेंद्रदादा कोटे. जनतेकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? जनतेकडून अपेक्षा म्हणजे आम्ही केलेलं सातत्याने काम असेल, त्याच पद्धतीने स्ट्रीट लाईटची सुविधा असेल, ड्रेनेजची सुविधा असेल, वेळोवेळी तिथे जाऊन अधिकाऱ्यांची वेळ घेऊन त्या भागामध्ये नेऊन त्यांना तिथली समस्या दाखवून ती सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केलेला आहे. त्याच पद्धतीने रस्त्याचे काम असतील ते आम्ही आमच्या पद्धतीने जे खराब आहेत त्याचे पाठपुरावा करून आमदार साहेबांना ते वेळोवेळी आम्ही दिलेलं आहे आणि तसेच त्या पद्धतीने काम देखील त्या भागामध्ये चालू आहे. महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवार थेट जनतेसमोर कोण आहे सक्षम, हे सगळं आपण ह्या येत्या महानगरपालिका निवडणुकीच्या महासंवाद याच्यामध्येच पाहणार आहोत.